आणि ज्या वेळेला आमच्या महाविकास आघाडीकडं बहुमत नाही आहे आणि मला सूचक मिळताना सुद्धा थोड्या अडचणी निर्माण झाल्या, काही लोकांच्या वैयक्तिक अडचणी असतील आणि त्यामुळे मी थोडंसं आत्मपरीक्षण केलं ही निवडणूक कॉन्टेस्ट करत असताना. तीर्थयात्रेला काही मंडळी गेलेली आहेत, मला मतदारच भेटत नाही. हे आहेत महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने. विधान परिषदेच्या कोकणातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीतून त्यांनी माघार घेतली आहे. भाजपचे मंत्री नितेश राणे यांच्या सोबत येऊन माने यांनी माघार घेतली. यामुळे उद्धव सेनेला मोठा धक्का बसलाय. विधान परिषदेच्या कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून उद्धव सेनेनं बाळ माने यांना उमेदवारी दिली होती. त्यांच्या समोर महायुतीचे अनिकेत तटकरे होते, पण उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या काही तासांआधी बाळ माने यांनी उमेदवारी मागे घेतल्याने ठाकरेंसह मवियाला मोठा धक्का बसलाय. तसंच अनिकेत तटकरे यांचा मार्ग सुद्धा यामुळे मोकळा झालाय. तेच मी असं म्हणतोय की 1018 मतदार आहेत कोकणामध्ये, ह्या 3 जिल्ह्यामध्ये, आणि ज्या वेळेला आमच्या महाविकास आघाडीकडं बहुमत नाही आहे आणि मला सूचक मिळताना सुद्धा थोड्या अडचणी निर्माण झाल्या, काही लोकांच्या वैयक्तिक अडचणी असतील आणि त्यामुळे मी थोडंसं आत्मपरीक्षण केलं ही निवडणूक कॉन्टेस्ट करत असताना. आपल्याला काय ह्या ठिकाणी प्रतिसाद कसा मिळेल त्याच्यापेक्षा जर ही बिनविरोध निवडणूक झाली तर एक चांगला पायंडा पडेल आणि संख्याबळ आमच्याकडे नव्हतं. ज्यांच्याकडे संख्याबळ आहे तर त्यांच्यामध्ये विसंगती होती मी फॉर्म भरत असताना, कारण अलिबागचे आमदार सन्माननीय आमचे दळवी साहेब यांच्या मुलीनं उमेदवारी अर्ज भरला होता आणि स्वाभाविकपणानं महायुतीमध्ये मताचं विभाजन होऊन त्याचा फायदा मला होईल अशा प्रकारचा माझा एक आराखडा होता. परंतु त्यांची उमेदवारी ही काल परवाच मागे घेतली गेल्यामुळे त्यांच्या मताचं डिव्हिजन होईल अशी सद्यस्थिती नव्हती आणि ही निवडणूक डिव्हिजन ऑफ वोटवर जिंकता आलीच ती, किंवा काही ठिकाणी ज्याला घोडेबाजार म्हणतात ह्या निवडणुका, दुर्दैवानं हा शब्द आलेला आहे. तर त्यामुळे मला तर असं वाटतं भविष्यामध्ये राज्यसभेच्याच अशा निवडणुका होतात की आमदारांनी आपलं मत दाखवून त्याच्यामध्ये टिकमार करायची असते. तर ह्या विधान परिषद निवडणुकांना सुद्धा राज्यसभेच्या निवडणुकीसारखी मतांची प्रक्रिया झाली तर अधिक पारदर्शकतेनं या सगळ्या निवडणुका होतील आणि प्रामाणिक कार्यकर्ते त्याच्यामध्ये विजयी होतील असं मला वाटतं. तीर्थयात्रेला काही मंडळी गेलेली आहेत, मला मतदारच भेटत नाही, तर मी काय करू? आता कुठलं पावसाळ्यातून तीर्थयात्रा कोणत्या? नाही, अमरनाथची चालू आहे ना, तू जात नाही म्हणजे बाकीचे जात नाही असं नाही. दरम्यान ऐनवेळी उमेदवारी मागे घेणाऱ्या बाळ माने यांची उद्धव सेनेने पक्षातून हकालपट्टी केली आहे. संजय राऊत यांनी ट्विटरवर या संदर्भात माहिती दिली. छत्रपती संभाजीनगरमध्येही असाच प्रकार घडलाय. तिथे सुद्धा मवियाच्या उमेदवार असलेल्या देवयानी डोणगावकर यांनी माघार घेतली आहे. ठाकरेंनी त्यांची सुद्धा हकालपट्टी केली आहे. पण या निमित्ताने ठाकरे सेनेमध्येच उमेदवारांसोबत विसंवाद होता का अशी चर्चा आता सुरू झाली आहे. तुम्हाला याबाबत काय वाटतं? तुमची याबद्दलची मतं कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.